नमस्कार, झटपट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे साबुदाणा खिचडी. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पाणी काढून घ्यायचं. त्यात अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि रात्रभर भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान भिजला आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. त्यात 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे फुलले की 1 चमचा हिरवी ठेचा टाकायचा. ठेचा थोडा परतून घ्यायचा. ठेचा परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा. बटाटा परतून घ्यायचा व बटाटा 5 मिनिट वाफवून घ्यायचा. पाहू शकता बटाटा वाफवून घेतलाय. त्यात साबुदाणा टाकायचा. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्याला परतून घ्यायचं छान. साबुदाणा परतून घेतल्यानंतर त्याची 1 वाफ काढून घ्यायची. कढईवर झाकून ठेवायचं आणि 1 वाफ घ्यायची. आता साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. अशी रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नंतर छान रेसिपीसोबत. बाय बाय.